नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या तलाठी भरती 2025 डेली मराठी व्याकरण सिरीजचा दिवस 10। आज आपण तलाठी भरती 2025 साठी महत्त्वाच्या अशा मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर या भरतीसाठी तुम्ही तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा ही आमची विनंती आहे। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला, आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 181, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? मित्रांनो, हे काय आहे तर एक प्रश्नार्थी वाक्य आहे। या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय की एखादी कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का, हा प्रश्न विचारला जातोय। म्हणजे या ठिकाणी हे काय झालं, प्रश्नार्थी वाक्य, पर्याय 3। प्रश्न क्रमांक 182, पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा। आत्मीयता, मित्रांनो आत्मीयता म्हणजे आपुलकी, त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग, परकेपणा। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, परकेपणा। आत्मीयताला समानार्थी आपुलकी, आपुलकीला विरुद्धार्थी परकेपणा। प्रश्न क्रमांक 183, पुढील वाक्प्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे? डोळे लावून बसणे। मित्रांनो, डोळे लावून बसणे म्हणजे काय, एखादी गोष्ट होण्याची वाट बघणे किंवा एखाद्या गोष्टीची वाट बघत बसणे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, वाट पाहत असताना आपण डोळे लावून बसलो होतो असं म्हणू शकतो। म्हणजे पर्याय 1। प्रश्न क्रमांक 184, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारी मुंड्या चित होणे। मित्रांनो, चारी मुंड्या चित होणे म्हणजे काय, दाळून पराभव होणे किंवा दणदणीत पराभव होणे। मग या ठिकाणी पहा, चारी मुंड्या चित होणे तर पहिलवानाचा दारुण पराभव झाला किंवा पहिलवान चारी मुंड्या चित झाला असं आपण म्हणू शकतो। म्हणून पर्याय 1 योग्य आहे। प्रश्न क्रमांक 185, विरुद्धार्थी शब्द द्या। कमकुवत। मित्रांनो, कमकुवत म्हणजे याच्यामध्ये कुवत नाही किंवा ज्याची क्षमता नाही असा, त्याला आपण कमजोर, दुर्बल किंवा अशक्त असं म्हणू शकतोय। त्यासोबतच मित्रांनो त्याला विरुद्धार्थी काय असेल मग, मजबूत, सामर्थ्यवान, शक्तिशाली। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, कमकुवतला विरुद्धार्थी मजबूत, पर्याय 1। आणि कमकुवतला समानार्थी कमजोर आणि असमर्थ। प्रश्न क्रमांक 186, अर्थ सांगा। पेशा। मित्रांनो, पेशा म्हणजे काय, आपण जी गोष्ट करतो तो। पेशा म्हणजे व्यवसाय, मी शिक्षक आहे, हा माझा पेशा झाला, हा माझा व्यवसाय झाला। त्याचप्रकारे पेशा म्हणजे काय, व्यवसाय। म्हणून आपलं उत्तर पर्याय 1, व्यवसाय। प्रश्न क्रमांक 187, पुढील शब्दाचा अर्थ सांगा। शैशव। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, शिशु म्हणजे ऐकलंय का तुम्ही, शिशु म्हणजे लहान बाळ, ठीक आहे। आणि मित्रांनो त्याचं लहानपण याला आपण काय म्हणतो, बालपण। त्याचप्रकारे त्याचं शिशुपण याला काय म्हणणार आपण, तर त्याला म्हणणार आपण शैशव। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1, बालपण म्हणजेच शैशव। लहान बाळाला काय म्हणतात, शिशु म्हणतात। आणि मित्रांनो तो कालावधी काय असतो, बालपण असतो किंवा शैशव असतो। प्रश्न क्रमांक 188, पुढील वाक्प्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो? अंगावर काटा येणे। मित्रांनो, अंगावर काटा येणे म्हणजे काय, तर अंगावर शहारा येणे, भीतीने अंगावर शहारा येणे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4, भीतीने अंगावर शहारा आल्यावर आपण अंगावर काटा आला असं म्हणू शकतो। प्रश्न क्रमांक 189, समानार्थी शब्द द्या। निद्रा। मित्रांनो, निद्रा म्हणजे काय, झोप, आणि त्याला समानार्थी आणखी शब्द कोणते, तर शयन किंवा नीज। निद्रा म्हणजेच झोप, शयन, नीज, ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। प्रश्न क्रमांक 190, पुढील वाक्य नकारार्थी करा। त्याची सर इतर कुणाला येणार। या ठिकाणी पहा काय आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे। त्याची सर इतर कुणाला येणार असा प्रश्न आहे आणि हे काय झालं, होकारार्थी। त्याचं नकारार्थी कसं करणार, येणारचं नाही येणार, ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर काय होऊ शकतं, त्याची सर इतर कुणालाही नाही येणार किंवा येणार नाही, पर्याय 2। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय। आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल, चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल, तर तुम्हाला समजलं असेलच की
मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात. आणि मित्रांनो, याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित 7,000 पेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा ठोकळा, ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील 7,000 पेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे, तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल, याचा डेमो पाहायचा असेल, तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला याची सॅम्पल PDF फ्रीमध्ये दिली जाईल. ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवा आहे की नको आहे. हा ठोकळा तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, हा ठोकळा एक PDF असेल ज्याच्यामध्ये 7,000 पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर 100 रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा. प्रश्न क्रमांक 191, पुढील वाक्यप्रचारासाठी योग्य वाक्य कोणते? गळा कापणे. मित्रांनो, गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. त्यासाठी कोणतं वाक्य आहे? पर्याय 2 पहा. मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला, म्हणजेच माझा विश्वासघात केला, म्हणून पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 192, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द द्या. पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे याला काय म्हटलं जातं? तर त्याला गर्भपात किंवा भ्रूणहत्या असं देखील म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 भ्रूणहत्या. पोटातला जन्म किंवा पोटातला गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे याला काय म्हणणार? भ्रूणहत्या. साध्या भाषेत गर्भपात. प्रश्न क्रमांक 193, भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल? या ठिकाणी पहा, भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली यासाठी कोणतं वाक्यरचना योग्य असणार आहे? तर जेव्हा मी भानावर आलो तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली, म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आले तोपर्यंत गेली. मित्रांनो, आल्यानंतर जाणीव व्हायला तर वेळ पाहिजे ना, म्हणजे या ठिकाणी हे चुकलं. येताना गेली, येताना नाही. मित्रांनो, या ठिकाणी काय दिसतंय? आल्यानंतर आहे, म्हणजे या ठिकाणी हे देखील नाही, म्हणून पर्याय 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 194, अर्थ सांगा. वास्तपुस्त. मित्रांनो, वास्तपुस्त करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची चौकशी करणे, एखाद्या गोष्टीची विचारपूस करणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 195, आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, आदिम म्हणजे आदिवासी किंवा जुन्या विचारांचे. त्याच्या विरुद्धार्थी काय असेल? प्रगत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आदिम म्हणजेच आदिवासी, प्राचीन, आरंभिक किंवा अविकसित. त्याला विरुद्धार्थी कोणते असतील? प्रगत, विकसित, आधुनिक किंवा पुढारलेला. प्रश्न क्रमांक 196, पुढील म्हण केव्हा वापरतात? काखेत कळसा गावाला वळसा. मित्रांनो, काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपली एखादी गोष्ट आपल्या जवळच असणे, परंतु ती आपण घरभर किंवा गावभर शोधणे, यासाठी कोणती म्हण असते? काखेत कळसा गावाला वळसा. आणि मित्रांनो, या ठिकाणी काय दिसते पहा, चष्मा आपल्या जवळ असेल आणि आपण त्याला दुसरीकडे शोधत असेल तर काय कोणती म्हण वापरणार आपण? काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजेच चष्मा कपावर असताना आपण इतर ठिकाणी शोधतो, यासाठी ही म्हण योग्य आहे, म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 197, पुढील वाक्यातले कर्म ओळखा. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. या ठिकाणी पहा, क्रिया कोणती घडली, कोणावर घडली? तर रबर बँडवर घडली. रबर बँड हा ते काय केलं? शंकररावांनी काढून घेतला. म्हणजे या ठिकाणी या वाक्यातील कर्म कोणतं? रबर बँड. पर्याय 2. नारा नारी नारे कोण? शंकरराव. काढून घेणारे शंकरराव, म्हणून शंकरराव करता. आणि क्रिया कोणावर घडली? रबर बँडवर, म्हणून रबर बँड कर्म. प्रश्न क्रमांक 198, योग्य विग्रह करा. शक्तियुक्ती. मित्रांनो, शक्तियुक्ती समान दर्जाचे शब्द आहेत आणि मित्रांनो विग्रह कसा होणार आहे? शक्ती आणि युक्ती एकत्र असणार आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 199,
पुढील शब्दाशी त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. रिपू. मित्रांनो रिपू म्हणजे काय? रिपू म्हणजे शत्रू. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी रिपूला समानार्थी शब्द कोणता असणार आहे? शत्रू. पर्याय 4. विरुद्धार्थी कोणता? मित्र, सखा. प्रश्न क्रमांक 200. पुढील पुस्तकाचे लेखक कोण? स्मरणगाथा. मित्रांनो स्मरणगाथा हे पुस्तक आहे गो. नि. दांडेकर यांचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील, प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्यासोबतच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.